चोपडा शहरातील चोऱ्या रोखण्यासाठी जनजागृती आवाहन करणारे पथक घेऊन पोलीस प्रशासन पोहोचले घरोघरी। चोपडा शहरातील चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने चोपडा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील नागरिकांना जनजागृतीचे पथक व आवाहन करून चोऱ्या कशा रोखल्या जातील याबाबत चोपडा पोलीस विभागीय अधिकारी प्रवीण पाटील, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनातून पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जावगे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई यांच्यासह 10 ते 15 गृहरक्षक दलाचे जवान यांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन जनजागृतीचे पथक व आवाहन करून शहरातील कशा पद्धतीने चोऱ्या रोखल्या जातील यासाठी आम्ही हे पत्र देत आहोत, तरी नागरिकांनी जागृत राहून शहरातील व कॉलनी परिसरातील चोऱ्या थांबतील असं आवाहन करून नागरिकांना करण्यात आले व बाहेरगावी जाताना आपल्या जवळील लोकांना माहिती देऊन लक्ष ठेवण्यासाठी सांगा व आपल्या घरातील दरवाजे व्यवस्थित घर बंद करून बाहेर जाताना सर्व दरवाजे व खिडक्या व्यवस्थित लावले आहे का व घरातील लाईट सुरू ठेवून याची खबरदारी घ्यावी व परिसरात अनोळखी व्यक्ती परिसरात फिरत असताना आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं आणि घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली व कॉलनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, घराबाहेरील बसवलेले लाईट सुरू ठेवा, बसवले गेले पाहिजे जेणेकरून आपला परिसर चोऱ्या घटनेचा प्रकार होणार नाही याची मदत होईल आणि घरातील दागिने पैसे हे बँकेच्या लॉकरचा उपयोग करा जेणेकरून आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे सुरक्षित राहतील। ऑनलाईन फसवणूक पासून सावध रहा। बँकेच्या माहितीसाठी अनोळखीकडून कॉल आल्यास रिसीव्ह करू नका व OTP देऊ नका, यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, त्याची खबरदारी घ्या। या प्रकारे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं। रात्रीच्या वेळी खिडकी बाहेर संशयास्पद इसम दिसल्यात 112 वर डायल करून माहिती द्या। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।